अंबरनाथच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या घडामोडीची चाहूल लागली आहे। सामाजिक क्षेत्रात असलेले अनेक कार्यकर्ते आता राजकारणात सक्रिय सहभाग घेऊ लागले असून आज अंबरनाथमध्ये भाजपच्या शक्तीला नवी भर पडली। सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा गट कमळ हाती घेत भाजपमध्ये दाखल झाला आहे। अंबरनाथमधील पप्पूदादा गुंजाळ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन शांताराम गुंजाळ, नितीन गुंजाळ यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। हा पक्षप्रवेश डोंबिवली येथे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांची उपस्थिती विशेषत्वाने लाभली। या प्रवेश सोहळ्यात प्रशांत महाडिक, शिवकुमार राम, सुरेश आढारी, अक्षय चौगुले, नवनीत शुक्ला, प्रवीण मुलमुले आणि इतर अनेक नागरिकांनीही भाजपचा झेंडा हाती घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीने आणि विकासाभिमुख धोरणांनी आम्ही प्रेरित झालो आहोत। अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असून शहराच्या उन्नतीसाठी निष्ठेने काम करू असे सांगण्यात आले। या प्रसंगी राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील, अंबरनाथ शहर भाजपाध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आणि माजी नगरसेवक अशोक गुंजाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशानंतर अंबरनाथमधील भाजपची ताकद आणखी मजबूत झाल्याचं स्पष्ट होत आहे। राजकीय वर्तुळात या प्रवेशामुळे अंबरनाथच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचं बोललं जात असून सामाजिक कार्यकर्त्यांचा हा प्रवेश केवळ संघटनात्मक बळ वाढवणारा नाही, तर स्थानिक पातळीवर भाजपसाठी नव्या रणनीतीची नांदी ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।